देवी, आपण म्हणाला होतात की श्री खंडेराय आल्यावर आपल्याला बोलायचे आहे, म्हणून आम्ही आलो. माझं बोलणं झालं आहे आणि मी इथून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाळसाहेब, मला ठाऊक नाही की तुम्हा दोघांमध्ये काय बोलणं झालं आणि मला तुमची बाजू देखील पटते, परंतु असा निर्णय घेण्याआधी तुम्ही पुनर्विचार करावा असं मला वाटतं. मी विचार केला आहे देवी. म्हाळसा, जर तू इथे राहणार नशील तर माझ्या इथे राहण्याला काहीच अर्थ नाही. का? मी असताना तुम्ही मनाने मात्र तिच्याकडे असता. वेळेप्रसंगी तुम्ही सगळं बाजूला ठेवून कसलाही विचार न करता तिला भेटायलाही जाता. मी तिच्याकडे गेलो ते तुझ्या आत्मस्वरूपाला तिने जागवावे म्हणून. भूतकाळात ज्या ऋणानुबंधाने तुम्ही दोघी बांधल्या गेला होता तो पुन्हा नव्याने कळावा म्हणून. आणि माझे तिच्याकडे जाणे हे मी नाही तर गतजन्मात तूच ठरवले होतेस. उद्या सूर्योदयानंतर मी जेजुरीत नसेन. बंधू, माझी नेवासेला जाण्याची व्यवस्था करावी. येते मी. देवी, आता ह्या प्रसंगात श्री म्हाळसा देवींना थांबवण्याचं दायित्व तुमच्यावर आहे. म्हाळसा, हे काय करता आहात तुम्ही? प्रस्थानाची तयारी. मी नेवासेला जाते आहे. घडलेल्या प्रकारानं तुम्ही अस्वस्थ आहात हे मला ठाऊक आहे म्हाळसा. श्री खंडेराय तुम्हाला न सांगता बानूकडे गेले हे तुम्हाला आवडलेलं नाही. हो, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे देवी. एवढं सगळं होऊनही यांनी बानूकडे जावं. मला काय वाटेल, मला ते आवडणार नाही हे यांना ठाऊक असूनही यांनी मला न सांगता ते बानूकडे गेले. यांना जर त्याचं काहीच वाटत नसेल तर मी इथे थांबून काय होणार आहे? मी गेलेलंच बरं. श्री खंडेरायांना काहीच वाटत नाही असं नाहीये म्हाळसा. तसं असतं तर ते बानूकडे गेलेच नसते. ज्या अर्थी ते बानूकडे गेले त्या अर्थी त्यांना माझ्या रागवण्याबद्दल, माझ्या न आवडण्याबद्दल काहीही वाटलेलं नाही देवी. आणि हेच सत्य आहे. श्री खंडेराय बानूकडे गेले खरे, परंतु त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे तुम्ही समजून घेतलं का? नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. त्याखेरीज ते असं काही करणार नाहीत. मला हे जाणून घ्यायची इच्छाही नाही देवी. जिला या जेजुरीत स्थान मिळू नये म्हणून मी सदैव प्रयत्न केले. तिच्यासाठी सारीपाठाचा डाव मी पुन्हा खेळले आणि तिला जेजुरीतून बाहेर काढलं. अशा बानूला त्यांनी भेटायला का जावं आणि मी हे त्यांना का विचारू? परंतु एक पती म्हणून श्री खंडेरायांचं बानूप्रती दायित्व आहेच. बानू आत्ता जरी जेजुरीत नसली तरीही ती श्री खंडेरायांची पत्नी आहे हे सत्य आहे म्हाळसा. म्हणूनच मी या निर्णयावर आले आहे. आता जे ठरवायचे ते त्यांनाच ठरवू देत. म्हाळसा, तुम्ही हा निर्णय केवळ रागाच्या भरात घेतला आहे. बानूच्या प्रती तुमच्या मनात राग आहे आणि असं असतानाही श्री खंडेराय तुम्हाला न सांगता बानूकडे गेले. केवळ ह्या रागापोटी तुम्ही हा निर्णय घेतला आहे. कोणाला काहीही वाटू द्या देवी, पण मी माझा निर्णय आता बदलणार नाहीये. म्हाळसा, ह्या गडावर आल्यापासून आजपर्यंत तुम्ही नेहमीच माझ्याशी मोकळेपणानं बोललात. माझ्याकडे मन हलकं केलं. तुमचा प्रत्येक निर्णय मला सांगितला. आपण त्यावर बोललो देखील. आणि म्हाळसा, तुमच्या प्रत्येक निर्णयात मी सदैव तुमच्याच बाजूनी होते. अर्थात जे योग्य आहे त्यात. मी बानूकडे गेले होते
हे कळल्यानंतर तुम्ही माझ्याशी देखील अबोला धरला होता. पण बोलून तो अबोला दूर झाला होता देवी. म्हाळसा, मी आजवर तुम्हाला असं कधीही म्हणाले नव्हते, परंतु आज मात्र मला मनापासून असं वाटतं आहे की तुम्ही नेवासेला जाण्याचा तुमचा हा निर्णय मागे घ्यावा.